चला महाराज महाराज लवकर या चला सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तुहा ताली वाजवा
सनातन हिंदू धर्म माता बाबा तुळशी बाबा कृष्णाजी माऊली दामोदर बाबा सनातन स्वामी महाराज राधाराणी सरकार साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसे यासी शरण जावे शक्ती जीवे न वंचे भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐसे यासी शरण जावे शक्ती जीवे न वंचे तुका विठ्ठल 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 साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसी यासी शरण जावे शक्ती जीवे न वंची भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐसे यासी शरण जावे शक्ती जीवे न वंची तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती धरियेला ऐसे यासी शरण जावे शक्ती जीवे न वंची महायोगपीठे तटी भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातन मुनिंद्रे समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंग पांडुरंगा
प्रथम नमन दुसरे चरण संतांची यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नम ज्ञानेश्वरा करुणाकर दयडा तुमचं अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ओम नम जय देव वेद प्रतिपाद्य जय जय स्वास वैद्यात्मरूपा देवा तुची गणेश सकलवर्ती मती प्रकाश मने निवृत्तीदास स्वावधारी तुझे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. करारविंदेन पदारविंदम मुखार श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जीव विभस्वामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं. वातात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आई हनुमंत बिराजी कथा करो मती अनुसार. प्रेम सहित गती धरू पधारी जी पवन कुमार. कि राधा मेरी स्वामिनी में राधे जी को दास. जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास. बरसाने की राधिका नंदग्राम के श्याम. इनके पगम बंदन करू करू कोटि कोटि प्रणाम. आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरे कीर्तन में. आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन हमारे हरि प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना. प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना. गोपियों को लाना लाना रे गई जा कीर्तन में. आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में. इथं बसलेले सगळे काना देशातले लोक आहात. काना देशातले लोक आहात आणि काना देशामध्ये जर कीर्तन करतो तर मला आवर्जून सांगायला आवडतं की भैया नारद महर्षींना देवाला केलेला प्रश्न आहे. देवा जर मला तुमची भेट घ्यायची असेल तर कुठं भेटणार आहे का. देवाने सांगितलं मला इकडे तिकडे शोधायची गरज नाही. जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते. फॉर एक्झाम्पल जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा किंवा माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही. जिथं जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते म्हणतात महाराज. मग मी नेहमी सांगतो कीर्तनातून जर कीर्तनामध्ये पंढरपुराचा मालक येऊन हाजरी लावत असेल तिथं तर तुम्ही देवाचे देव महादेवाला बोलून ठेवलेलं म्हणल्यावर देव आलाच आहे. बरोबर आहे ना. बसेल सर्व हा असं आहे का. तर पुऱ्यावाला होती मग असं वाट दगत होती होत्या बोलावानी. जनता इज्जतनी पडेल रास ना त्या का लोकल शेत का सहज जातीन ते. विठ्ठल विठ्ठल माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असन आणि सर्व हिंदूच असतील तर सगळ्यांच्या पाया पडून सांगतो धर्म मंडपात येऊन बसावं. ज्या ज्या हिंदू होतील त्यासले सांग राहिनो विठ्ठल विठ्ठल. तरी बी नीट आहे बट ना
हाँ तो मन भाषा समझे रहे ना, मी प्युअर आए रहे मैं बोल रहा हूँ तरी भी नहीं। तो तुम आज सांगना पड़ी का यस करता फाड़ दा उल्लू डे मप्पो। हाँ या ना मध्ये या ना, इथं जागा आहे मस्त बसा ना। कसं आहे ना, तुम्ही तिकडे बसून ऐकलं तरी आपल्या बापाचं काय जात नाही, आपलं ठरलेलं आहे ते आपण लिहाशिवाय राहतात नाही, पाणी जरी पडी घ्या तरी बी। पण सांगा तात्पर्य एवढं आहे, जर तुम्हाला आपण काय ना, आपण जीव म्हणजे लोखंड आहोत आणि हे जे व्यासपीठ आहे, कीर्तनकार कोण आहे, कोणती जात नाही, कितला ज्ञानी आहे त्याला चेटार द्या, पण हाही जे व्यासपीठ आहे ना, हे व्यासपीठ म्हणजे परीस आहे, परीस। आणि या व्यासपीठाला जर तुम्ही माझ्यासारखे तुमच्यासारखे जीव टच होऊन बसलो ना, तर आपण लोखंड रूपी जीव नक्कीच सोनं होतं, पण व्यासपीठाला टच होऊन बसलं पाहिजे। हां, आणि जवळ आपण नुसत्या घोषणा देतो ना, सनातन हिंदू धर्म की जय हो, आई नुसतं सांगावर चालणार नाही। एकाच गावामध्ये दांगडू घुसना गाडीने फोन करतो, का रे शेपालात नाही रे, धरात नाही रे, ठोकात नाही रे, आणि तुम्ही कीर्तनी गडबडी ऐकता, का रे हो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। पण थोडं 1 मिनिट अर्ध्या मिनिटासाठी सोपं करून सांगतो, कीर्तन टाइमपासचं साधन नाही दादा। मी जर विनोदात कीर्तन करत असेल, विनोद कीर्तनाचा विषयच नाही, पण मी विनोदाची झालर लावून समजवण्याचा प्रयत्न करतो। विनोद म्हणजे कीर्तन नाही, कीर्तनात विनोद असतात आणि माझा प्रयत्न असतो की तुम्हाला पटवण्यासाठी मी जरा हसवून सांगण्याचा प्रयत्न करतो। पण कीर्तन काय साधा आणि सोपं नाही बरं, जितका आपण समजतोय। कीर्तनात येऊन बसणारी कामटेकड्यांचं काम नाही महाराज, पूर्वीजन्मी ज्याची असेल पुण्याई तोच मुखी गाई हरीचे नाम, वेड्या गाबाड्याचे काम नाही। पूर्वजन्म्याचा पुण्याचा साठा संतोषितपर्यंत येऊ शकतो, बाकीना सांगतील काय ना भाऊ आमना गावमा महादेव मूर्तीने प्राण प्रतिष्ठा कीर्तन बी होतं, पण आपण पाय ठेवायला बी गवत नाही भाऊ, आपले ते चालत नाही भाऊ। आज का तू चालत नाही ते, अरे तू ना नाही असं मनापेक्षा म्हणा भगवानने तुला पाय ठेवू देणार नाही रे पाप तुले, कारण इथं येण्यासाठी पुण्याचा साठा असावा लागतो, वेड्या गबाड्याचं काम थोडी ना असतंय। हां, ज्यानं पुण्यानं साठा राहणार का तो आठेस। हां, अजून सांगतो, कीर्तन टाइमपासचं साधन नाही महाराज, कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी, कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी, आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवराय, ही माझ्या धर्माची संस्कृती आहे दादा। हां, म्हणून कीर्तनात येऊन बसलं पाहिजे। हां, बाकीना बजेट मारा आता, पटनात बरं आहे भाऊ, नाही मागे मागे घर निघाल बरं आहे भाऊ, पण खात्रीनं सांगतो जड जाऊ देत नाही, बसा ना विठ्ठल विठ्ठल खरं तर सांगायला आनंद वाटतो की बाई माझ्या गावात सगळ्या गावकऱ्यांच्या साक्षीनं कीर्तनाचा कार्यक्रम आणि कीर्तन निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे, तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली दह्यानी नगरी, आणि दह्यानी नगरीमध्ये कार्यक्रम महादेवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, आणि सोबत मला असं ऐकायला भेटलं महाराजजी बोलले राजे छत्रपती शिवरायांची मूर्तीची सुद्धा हो प्राणप्रतिष्ठा आहे। पुतळा बसवला जाणार आहे, महादेवाची मूर्ती बसवली जाणार आहे। ऐकल्याच्या नंतर समाधान वाटलं की गावाचं चांगलं परिवर्तन आहे, आणि जर अजून त्यातल्या त्यात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि त्यात कीर्तनाचं आयोजन एवढं सोपं नाही आहे, कारण जाऊ टाकलास ना त्याला समजस पैरान टाइमले पैरा येते जास, पण रया लेवाना कितलं जड जास असं मंदिर बांधाय गे मूर्तीपर्यंत ठीक आहे, पण आखो वर 3 लाख रुपये कीर्तना कर्ज ठेवणं सोपं नाही शे, त्यालाच म्हणतंस पैरीशनी बी रया लेणं। हां, आणि कीर्तनाचं आयोजन केलेलं महाराज मी तर सांगेल आयोजकांना, सरपंच साहेब असतील, सगळे गावकरी मंडळी असतील, आमचे महाराज मंडळी असतील, सगळे टाळकरी असतील, सगळ्यांना धन्यवाद। कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी जे मृदंगाला साथ करतात, आमचे छोटे महाराज भूषण महाराज, इकडे आरगावला साथ करतात आमचे धुळेकर बाबा साहेबराव बाबा, जे तबला वादक आहेत आमचे रणमाळ्याचे रवी बाबा, गायनाला साथ करतात माझ्या जीवा भावाचे दोघंही महाराज, आमचे शरद बाबा असतील, आमचे रावसाहेब बाबा असतील, भैया महाराज, मोतीलाल महाराज असतील, पंचक्रोशीतील सगळे भाविक भक्त। इथं यूट्यूब चॅनलचे मला वाटतं 2-2, 3-3, 4-4 कॅमेरे चालू आहेत, त्याच्यामध्ये मला सगळ्यांची नावं तर नाही सांगता येणार, पण इथं आमचे परी फोटो स्टुडिओवाले आमचे दादासाहेब आहेत, इकडे अजून आमचे विकास भैया आहेत,
अजून आमचे खरं तर मला सांगायला आवडेल दिनूदादा, हे सगळेच यूट्यूब चॅनलवाल्यांनी चांगला प्रचार केला. मी एक क्लिप बघितली तुमच्या याला. खरंच तुम्ही लोकांनी चांगलाच प्रसार केला. नाही तर बाकीना लोक येणार जातपात देखी मला असा डाबरामा बुचकाय मार राहतात. पण नीचच ना तोंडवर ठिकरा पडी घेतात ते विठ्ठल विठ्ठल. आपल्या गावाचेच आमचे महाराज मनसाराम बाबा. हा, रावेरचे. तुम्ही रावेरचे आहेत? मनसाराम बाबा कुठे आहेत बाबा? अरे विठ्ठल विठ्ठल. तर ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हापर्यंत पोहोचायचा जो संधी आलेली आहे ते म्हणजे तुमच्या गावातील चांगले प्रख्यात आणि चांगले नामांकित ज्यांनी महाराष्ट्र गुजरात गाजवले ते आमचे गोंधळी मामा श्री मोरे मामांनी मला कॉल केला. कदाचित सरपंच साहेब त्यांच्याजवळ होते. त्यांनी सांगितलं की महाराज काही झालं तरी तुम्हाला यावं लागेल आणि त्यांच्या अनुषंगानं तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडलं. आमचे मोरे मामाश्रींचं माझ्याकडे गोंधळाचा कार्यक्रम बाबाजी मागला चालले जो जून महिना म्हणजे यशने मला सांगे सौरी फॉर्म भरायला दिना म्हणे महाराज तुम्ही वृंदावन मा राधा राणीनं स्वरूप लेतस भगवानना दरबारमा नाचतस आटे बी नाचा या म्हणा मामाच होतात फॉर्म भरायला. नाही सांग देऊ द्या ना महाराज मला ते. आणि खरं सांगू का, मी लोकांचा कधी विचार करतच नाही. लोक काय म्हणतील हा विचार डोक्यात ठेवायचाच नाही. लोकांचा विचार करू मी तुम्हाला विचारतो. जे आता 50च्या पुढचे काका आहेत त्यांना विचारतो. लोकेसना विचार करी तुम्ही बऱ्याच गोष्टी मनमारी जगतस. बाई जाऊ द्या भाऊ म्हण का नाही धोतर जरासं काटवाला लेवानी इच्छा आहे. लोक काय म्हणतील झालं नाही रे थोडं शर्टाला डिझाईन बनायली रे बनवतो पण लोक काय म्हणतील चालं. लोके काय म्हणतील असा मग आपण जगणूतच नाही. आणि लोके काहीच म्हणतात नाही. लोक शेवट एकच म्हणतात राम बोलो भैरा इतकंच म्हणतं. नाते ते तुमले सांगू का लोकांचं कामाचा कधीच कोणाला चांगलं म्हणत नाही. चांगलं अजिबात म्हणत नाही. जन्माल घालणारा मायबापमा सुद्धा दोष काढणारी अवलाद जन्माली जायले तुमले मला चांगलं म्हणते नाही यापेक्षा का ठेवानी म्हणावत नाही. जे नीच आहेत ते म्हणावतच नाही. म्हणा जोर रोकडा कामरास बराच लोक असले माहीत आहे जे भाऊ किडा पाडासा असं. मी बोलायला अजिबात घाबरत नाही. आपलं काम रोकडा आहे भाऊ काढतून खिचडी लई मन बोगणं. थोडं काही लोक असले जड जास. पण मी तुम्हाला सांगू का जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल ना तर पहिले डोक्यातून हे फॅट काढून टाकायचं. लोक काय म्हणतात तरुण भावांना आपल्या कीर्तनातून संदेश आहे. लोक कोणले चांगला म्हणतात नाही. एखादं पोरग जर गलिमाना काय करायला लागणं गलिमाना शानला वयल अर्धला वयल नाही समजणं का तुमले अर्धला वाट आहे बट तरी बाकी नसले नाही समजणं. सोपं करीन सांगायची यमन बातकुल. एखादं पोरग जर काही करायला निघणं का यशानला बसेल राहतं त्या पोऱ्याला देखीच नाही का रे तात्या आप्पाना पोऱ्या येडानगत काय बी करच भाऊ आपू आपण जास्त जड झाला जाऊ दे रे येड झालं ते. तो पोऱ्यात जास्त पर्यंत किडा पाडतस आणि तो पोरगा वर्ष 2 वर्ष मग सक्सेस होय ना का या किडा पाडणाराच सांगतं बावड्यो पेडा बिडा काय पाडरा ना गुकायले तो काय करणार तो किडा पाडरा ना गार ओ करत दार ना आणि आता तो सक्सेस होई घेत किडा पाडरा ना निवड वाय बार धंदा. पण तुम्हाला सांगतो सक्सेस व्हायचं असेल लोकांच्याकडे बघायचं नाही महाराज. अजून सांगतो ऐका जर तुम्हाला नवरदेव मंडपापर्यंत न्यायचा असेल नवरदेव मंडपापर्यंत जर न्यायचा असेल तर घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या काय करणं पडीन त्याले पहिले झापडी लावणी पडीन. का बर जर झापडी लाई नाही घोडा 50,000 ना राहू द्या की 50 लाख ना राहू द्या टांगा पलटी घोडा फरार. मग नवरदेव जर मंडपापर्यंत सुरक्षित न्यायचा असेल ना
मग पहिले गोडाल झापडी लावा. गोडाल झापडीलाही म्हणजे सुरक्षित नवरदेव मंडपपर्यंत पोचच गॅरंटी आहे. तसं जीवनामध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल ना तर नालायक लोकांच्याकडे झापडी लावा, त्यांच्याकडे बघू नका महाराज. सक्सेसपर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही माणूस. काय कोणाकडे बघायचं नाही का. गणच किडा पाडात जवळ म्हणा की व्हिडिओ व्हायरल होईना ना तो 41 मा करू आता 61 लेवल लागो करत राहर बदनाम म्हणा भाव वाढस. विठ्ठल विठ्ठल हा. तर मोरे मामांनी आग्रह धरला. सरपंच साहेबांचे विषय होता की भाई तुम्ही आले पाहिजे, आमच्या गावाचा मोठा कार्यक्रम आहे आणि पूर्ण गावकऱ्यांची इच्छा आहे. म्हणले महाराज तुम्हाला यावं लागेल. खरं तर मी या गावामध्ये पहिल्यांदाच आलो आहे, गाव नाही बघितलेलं मी. हो, पण आल्याच्या नंतर एवढं समाधान वाटलं. महाराज आपल्या गावातले सिद्धू महाराज आहेत का. हां, रस्त्यावरच उभा होतात. मन वाट देखत मन गाडी येतात, मन गाडी मग बसणार महाराज. म्हणे महाराज जेवण करायचं का. म्हणता हा. जेवायला घेऊन गेले, इथपर्यंत घेऊन आले म्हणजे एकदम बरोबर सेवा आहे. गावनं वातावरण चांगलं आहे, लोके चांगलं आहेतच. बराच बाहेरगावतून लोक येईल शेतात. प्रत्येक गाव ते मला काही सांगता येणार नाही. बरंच बाहेरगावनी भजनी मंडळ होईल. अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे आकलाडची मंडळी, आमचे मिलिंद दादा असतील, आमचे मनोज दादा असतील, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. गाव चांगलंच आहे. जडे 2-2 मूर्त्या बस राहण्यात, पुतळा बस राहणार, मूर्ती बस राहणे, याच्यापेक्षा अजून मोठं काय पाहिजे. गाव एक नंबर आहे, लोके चांगला आहेतच. बाकी ना म्हणतील बाई ना महाराज येतो ते गाया धीर ताबू राहू द्या 1-2 राहसच. हां, गाव परत गटार राहसच. गाव कितलं का सुशिक्षित राहा ना, बरोबर आहे का नाही. हो, गटारशिवाय गाव राहस का बाबा. मग गाव तरी गटार राहस, पण तुम्हाला अंदाज देखील ना मी गाव एक नंबर आहे भाऊ, लोके चांगला आहेतच. आणि विशेष म्हणजे मी कानादेशमा कीर्तन करस म्हणजे मला गैर आवडस. मना भाषामा मला कीर्तन करायला भेटस आणि आवर्जून मी म्हणी भाषामातून लय प्रबोधन करायला प्रयत्न करत, समाजले संदेश देवाना प्रयत्न करत. आनंदाची गोष्ट आहे. फक्त आता एक नियमनं पालन करजात. कीर्तन संपेपर्यंत, जय विठ्ठल होईपर्यंत कोणीही जागा सोडू नका. एवढं आपल्या धर्माचा नियमाचं पालन करा. कीर्तनाचा नियम असतो जोपर्यंत जय विठ्ठलचं शेवटचं भजन होत नाही तोपर्यंत कोणीही जागा सोडायची नाही. एवढ्या नियमाचं पालन करा. विठ्ठल विठ्ठल धनी जेव्हा स्त्री रूपात येत असेल तर त्याचं काय सौंदर्य असेल. महाराज ते बघितलं आणि महादेव प्रेमात पडले. पण महादेवाला सांगितलं मी आता मोहिनीचं रूप धारण केलंय ना, त्याचं काहीतरी कारण आहे. म्हणले काय. त्याचं कारण असं आहे मला 14 रत्नांचा शोध करायचा आहे ना. महादेव म्हणलं काम काही असू दे पण माझी इच्छा पूर्ण करावी लागते. देवानं सांगितलं काळजी करू नको, तुझी इच्छा पूर्ण करतो. हां, तुझी इच्छा पूर्ण करतो पण आता नाही. आता ज्या कामासाठी आलोय ते काम पूर्ण करू दे. मग जेव्हा तू खंडेरायाचं रूप धारण करशील तेव्हा मी तुझी पत्नी होईल. देवण्यात 2-2 बायका होत्या. हाच तो महादेव आहे. महादेवानं किती रूप पालटले, किती रूप अवतार घेतले हे तुम्हाला सांगतच चालेल मी. पण आता अभंगही सोडवायचा आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबारा आहे. ज्यांची 65 लाखाची दहागी लोकांना दान करावी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे. जाळूनी संसार वैसले अंगानी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबार आहे आणि ते तुकोबार आहे. तुम्हा आपल्या जीवांना समजावून आणि पटवून सांगताय भैया. अरे भगवंताचं नामचिंतन करायचं, पण नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताला शरण जायचंय. पण कोणत्या देवाला शरण जायचंय प्रश्नचिन्ह. साधकांनी सांगितलं तुकोबाराय ना तुकोबाराय तुम्ही सांगताना ती गोष्ट आम्ही ऐकायला तयार आहोत, पण आम्हाला पटलं पाहिजे आणि कळलं पाहिजे कोणत्या देवाला शरण जायचं. मला तुमच्या आता दह्याण्याचं कोणतीही गोष्ट काहीच कसलीच माहीत नाही. मी पहिल्यांदा तुमच्या गावात आलोय, पण मी अभंग सोडवत असताना जरा सुस्पष्ट भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो. माझा राजकारणाशी काही एक संबंध नाही आहे, पण मला उदाहरण म्हणून सांगायला आवडेल की भैया भगवंताला शरण जायला तुकोबाराय सांगतात, पण कोणत्या देवाला शरण जायला सांगतात ऐका. अशा देवाला शरण जायचं की त्या देवाला भक्ताचं काम करायला लाज नाही वाटली पाहिजे. अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. भक्ताचं काम करायला त्याला लाज नाही वाटली पाहिजे, अजिबात लाजला नाही पाहिजे. अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. मग जर तुकोबाराय असं म्हणत असतील की भक्ताचं काम करायला लाज नाही वाटली पाहिजे, अशा देवाला शरण जायचं, तुम्ही म्हणसान कितपत खरंय.
सोपं करून सांगतो ऐका. राजकारणी लोकांच्या मागं फिरू नका असं आपलं दुमत नाही. राजकारणी लोकांसोबत फिरू नका असं आपलं दुमत नाही. नक्की फिरायला पाहिजे, पण कोणासंगी फिराना? कोणासंगी? ज्याले आपलं घरनं पडेल बितळ दिकच होई त्याले. काय सांग राय नो? राजकारणी लोकांसोबत फिरू नका असं आपलं दुमत नाही. फिरायला पाहिजे, पण आपलं पडेल बितळ त्या माणूसले दिखत असेल त्यांसंगी फिरामा अजिबात लाज ठेवान नाही. पण जर तुम्हाला पडेल बितडावर पाल टाकी टाकीच नाही तुम्ही जाकी जाकीने त्यांसंगी फिरतच होते, तो बंगलावालाना जर घरकुल मंजूर करत होते शिलगाव नाही का? मन बोलणं समजेल ना तुमले? अशा देवाला शरण जायचं की त्या देवाला भक्ताचं काम करायला लाज नाही वाटली पाहिजे, आणि देवानं लाजलं सुद्धा नाही पाहिजे. अशा देवाला शरण जायचं, आणि देव खरं सांगतो अजिबात लाज ठेवत नाही काम करायला. तो देव म्हणजे माझा पंढरपुराचा मालक विठ्ठल. खरं तर बऱ्याच कीर्तनांमध्ये आमचे दादासाहेब येऊन बसतात. शेटन ते जवळच आहे आपलं गाव इथून. सडगाव पहिले सडगावच्या कीर्तनात पण होते, अजून 1-2 ठिकाणी होते वाटतं ना. हां, छान. मग आमचे सडगावचे दादाश्री आले असतील ना? भूषण दादा आले का? आज मी बैठकच कधी त्यामुळे मला सुधरी नाही राहिना म्हणून मतदान घेतलं आहे असं. काही वांधा नाही. कथा का बसतात नाही. बुक कीर्तन ऐकी राहणार आज मोठी गोष्ट आहे माणसाठी. कारण आमना गावामा एक शेतकरीने कापूस तुमच्याकडे लावतोस का? कापूस लावतोस ना? कपाशीन वावर तयार करे शेऱ्या पाडेल होत्या. शेऱ्या जराशा ह्या वाकड्या तिकडे जायला होत्या. बाजूना शेतकरी उन्हा देखाले म्हणे आप्पा शेऱ्या जऱ्या तिरप्या वाट राहण्यात म्हणे सरळ पाहिजे होत्या. शेतकरी मोठा होता. आप्पा जरा मोठा शेतकरी होता. आप्पान सांगा म्हणे भाऊ या जरी तिरप्या दिकी राहण्यात ना, पण कपास निघानंतर ना पैसा सरळ जिथून शिलगाव म्हणे कशा करा. मग मी तसा अंदाजला कथा का बटत नाही भाऊ ऐका रे आप्पा. अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात, ज्या देवाला भक्ताचं काम करायला लाज नाही वाटली पाहिजे. आता ऐका, भगवंत सुद्धा तोच खरा असतो की जो भक्ताच्या अंतकरणातला भाव पाहतो. भाव तो जातीपाती नाही बघत, तो देव असतो. बरोबर आहे ना? जातीपाती बघत असेल त्याला देव तरी कसं म्हणावं? आणि आमचा वारकरी संप्रदाय शिकवत असताना आम्हाला शिकवण अशी देतो, जात वित होत कुलशील मात भजकात्वरित भावना युक्त. तुमची भावना काय या त्याच्यावर भगवंत प्रसन्न होतो. तुम्ही किती मोठ्या जातीचे असताना त्याच्यावर देव प्रसन्न होत नाही. अरे तुम्ही माझं जाऊ द्या, माझे तुकोबाराय सांगतात मन घरनं दोंडायचा ना रव्या काहीच सांगाव नाही. शे दोंडायचा ना रव्या घरनं काहीच सांगाव नाही. बठ्ठ शास्त्राला दरीशने सांगसू. तुकोबारायांचं प्रमाण आहे, जातीनं जर ब्राह्मण असेल आणि अभक्त असेल तर माझे तुकोबाराय शिवी घालतात. अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड, काय त्याची रांड प्रसवली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जातीनं ब्राह्मण आणि जरा भक्त असेल तर माझे तुकोबाराय शिवी घालतात. पण महाराज तुमची जात कोणची त्याच्यापेक्षा तुमचे भाव कसले देवाप्रतीचे त्याच्यावर माझा भगवंत प्रसन्न होतो. कारण तो जात बघत नाही, अंतकरणातला भाव बघतो. मी नेहमी अभंग घेतल्याच्या नंतर सुरुवात मला खालून वरती जायला आवडतं. सांगायला आवडेल, काही लोक जातीपातीचा परमार्थ करतात, त्यांचा विषय द्या सोडून, पण मला सत्यता मांडायला आवडते. ऐका, जर एखादा मोठी जात ना होईन तो जर अंडा बुर्जी लाडीवर नाश्ता करस होईन, आणि जर कधी साधा गरीब जात ना पोरगा होईन आणि ती लारीवर तो पाणी बी पेत नाही, वाव कोणले मोठी जात ना म्हणशात? हा, कोणले म्हणशात? जवळजवळ बराच जण येले पचाव नाही म्हणून आज न बोलेल. पण ते कसं रास माहिती का, जवळ खरं बोलायला जाऊ ना सगळी माय बी सांगस तू मन पोटणार नाही असं. खरं बोलायला गे ना सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटणार नाही असं. जातीला अजिबात किंमत नाही दादा. गड्यात माळ आहे, वैष्णव आहे, माझ्या जातीचा आहे. मज या जातीचे मज भेटो कोणी. बरोबर आहे ना? गड्यात माळ असेल, वैष्णव आहे, मग मोठी जात ना. हा, कारण माळकरीचा वैष्णवाचा अधिकार एवढा आहे, जर तुम्ही साधा लोके 1000 जेवाडात तर 100 ब्राह्मण जेवाडेल न पुण्य लागस म्हणे. पण
10 वारकरी जेवाडा तरी 100 ब्राह्मण जेवाडेल न पुण्य लागा. साई वारकरीने ताकद आहे, माडकरीने ताकद. पण काय काय लोक हे पुढकारास आणि म्हणा भगवान अशी जिराई काय नाही भाऊ. हा मी का नाही आमका जात ना, मला त्याच ना घरनं चालत नाही, त्याच ना घर पाणी बी पेत नाही. आणि नेमकी परिस्थिती अशी करी देवबाने पोऱ्यात शोधती सोरीस ना बायकोच भेटे नाही भाऊ. कथाईन करलंय ना काय बाप्पा तुमले त्याच ना घरनं चाले नाही. आई बहीण त्या हाते हात मा बुचकाय बाचकाय रांधेन खावाडी तू हाते हाते जिराई का नाही देवनी, जिरवली का नाही महादेवानं. देवाच्या विरोधात जायचं नाही महाराज, अजिबात जायचं नाही. देवानं अरे जातीनं भिल्ल समाजाची शबरी, पर शबरीच महाराज जात नाही बघितली. मग हे ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा महिमा आवडीचे बोल काय बिलने, ऐका महिमा आवडे ते बोले खाये बिलने, ते बोले खाये बिलने बोल प्रेमाचा भुकेला. ऐका महिमा वा जात नाही बघितली माझ्या जगाच्या मालकानं, माझ्या पंढरपुराच्या मालकानं जात नाही बघितली. भिल्लनीची उष्टी बोरं खाल्ली महाराज. त्यानं जर जात बघितली असती तर भिल्लनीची उष्टी बोरं खाल्लीच नसती. जाताला किंमत नाही, जातेला किंमत नाही महाराज. किंमत आहे तुमच्या भावाला. हा भिल्ल समाजना लोके तुम्हाला गावमा शेत का सिद्धू बाबा शेत ना आडे येलेत का आदिवासी लोके. वा वा क्या बात आहे. त्या लोके तुम्हाला गावमा राहतस म्हणजे तुमले चांगलं माहिती होईल त्या लोकेसना कसं राहस. त्या लोकेसना अनुभव सांगस मी तुमले. त्याच जर कधी एखादा गलीमा गावमा एखादा पोरगानं जमणं, मला एखादा आदिवासी ना आज सांगू आमना समाजमा एखादानं मोठा का बोल जमेल लग्न अजिबात नाही. त्यासले इथला आनंद राहत लगीन जमणं आपली गली माय भो नाचाल बेटी भो फुकाय घेतात. हा नुसता वाजायला पाहिजे लगे नाचानं सुरू. आणि असं नाही बॅन बारीत पाहिजे अशी बी अपेक्षा नाही. नुसतं डपडका वाजता नाही अडिंकीच नाही तरी बी नाचायला चालू. हो नुसतं वाजायला पाहिजे गणकन लगेच नाचानं चालू. आणि आपण स्वतःला चांगली जात ना म्हणणारा जरी एखादा पोऱ्यानं भाव किंवा जमी की भाव बन किंवा या वट्टावर बडी बडी बॅन मा नाचायला नाही जातो, वट्टावर बडी बडी बोटे मोडतं. तिने बही ना आपलं झालं 8 एकर बागायते तरी टाया बट्टानी यांनी कुठे उपाडी राही. म्हणजे कितला वायबार धंदाचे आहो. हा दुसऱ्याच्या सुखात लोक एवढे दुःखी आहेत महाराज, स्वतःच्या दुःखात दुःखी नाही एवढे दुसऱ्याच्या सुखात दुःखी महाराज. आणि असा दुसऱ्यानं सुखमा दुःखी राहणार आयुष्यभर सुखी नाही राहू शकतं. कारण मी गली माहीत चाल राहीन तू शरद बाबा चालता चालता एक उंच ओट्याचं घर होतं, एक म्हातार बसलेलं होतं 60-65 वरीसनं म्हातार होतं. मी जवळ गो म्हणतो बाबा इथलं तोंड उतारी का बरं बसेले जाऊ द्यावं म्हणे महाराज यंदा साल बोलतं गंध पडणं. 3-4 वर्ष पहिले पाऊस कमी होता आमनाकडे, साल बोलतं गंध पडेलचे म्हणता तुम्हाला नाही परिसर माहिती आहे ते नाही म्हणे महाराज येरले तेंबर पाणी नाही. म्हणतं जाऊ द्यावं बाबा इथला काय नाराज होतस तुम्ही येरले काय 80% लोकच नाही येरेसले पाणी नाही काय नाराज व्हाना नाही म्हणे महाराज. आपली येरले पाणी नाही त्यांना काही वाटत नाही म्हणे आपले, पण बाजूवालाने आटाई राहिनी नाही म्हणे साले. कितला वायबार धंदा शेव. म्हणजे स्वतःनी येरमा पाणी नाही यामा दुःखी नाही याऊ, पण बाजूवालाने आटाई राहिनी नाही निव्वड नीज धंदा. विठ्ठल विठ्ठल